जय हरी माऊली. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासालाच काही प्रमाणात कलंक लागलेला आहे पूर्वीपासूनच. त्याप्रमाणेच आता सुद्धा ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा काही गद्दार निघाले होते, त्याप्रमाणेच आता सन्माननीय जरांगे पाटील जे सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेसाठी लढत आहेत आणि न्याय देण्यासाठी आपली भूमिका बजावत आहेत. स्वतःचा प्रपंच बाजूला टाकून स्वतःच्या शरीराची सगळी वाट लावून फक्त गोरगरिबाच्या कल्याणासाठी जे त्याग करत आहेत, त्या चळवळीत त्या आंदोलनात सुद्धा काही गद्दार समोर येत आहेत. माझी तुम्हाला आवर्जून ती बावस्कर महाराज आणि अमोल खुने या दोन माधुरचोतांना माझं आवर्जून सांगणं आहे, अरे गांडोनो, तुम्ही पाटलांचा दोष काढीत बसू नका. ती काय करते, त्यांचे सहकारी काय करतेत, कोण किती कमवाले, ह्याच्या भानगडीत तुम्ही पड नका. गद्दार आवला देनो. तुम्हाला समाजात इज्जत पाहिजे असेल, तुम्हाला समाजातील चार लोकांनी तुम्हाला मानावं वाटत असेल, तर तुम्ही समाजासाठी तुम्हाला काय चांगलं करता येईल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही उपोषणाला बसा, तुम्ही मराठा समाजासाठी गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी काहीतरी मागणी करा, त्यातून तुम्ही काहीतरी मिळवा. ते अमोल कुणे किती हरामखोर माणूस, 100 वेळा आमची त्याची भेट झालेली आहे. किती माणूस लास्टर आहे आणि किती आहे ते आम्हाला नंतर कळालं. पण आजपर्यंत आम्ही म्हणत होतो पूर्वीपासून पाटलांचा सहकारी होता, त्यांच्या सोबत होता, चांगला असेल हे असेल म्हणून आम्ही त्याला बऱ्याच वेळा मदत देण्याचे प्रयत्न केले. माझ्या सहकार्याने सुद्धा त्याला काही पैशाच्या रूपात, आर्थिक रूपात मदत केलेली आहे. ही मी त्याला डंके की चोटवर सांगतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं की बावस्कर महाराज उंगली काढू नका. पाटलांनी काय केलं की ती दोष काढीत बसायचं हुडकीत. पाटील कुठं चुकी सापडतात, त्यांचे सहकारी कुठं चुकी सापडतात. अरे गु खाऊन गु खालची माती खाणारी अवलाद आहे बारसकर महाराज तुझी. तुला समाजाच्या हितासाठी काय नाही तयार कर ना तू. त्या बाबतीत त्यांची प्रतिस्पर्धा कर पाटलासोबत. पाटील जास्त समाजासाठी योगदान देतात का मी जास्त योगदान देऊ शकतो, ह्याची प्रतिस्पर्धा तू कर. हरामखोर अवलादीच्या तू पाटलांची तुलना, पाटील कसे खाली आहेत, पाटील काय चुकीचे वागतात ह्याच्या भानगडी जाऊ नको. जर पाटील चुकीचे वागले तर मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, शासन सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. आणि तुम्ही घरात हागायचं काम करू नका. नावाला मराठा असून तुमच्या अवकात झिरो झाली समाजामध्ये. तुम्हाला फिरायचं चालायचं सुद्धा अवघड झालंय. आणि पुन्हा अजून एक स्वतःला लय डिरिंग बा समजतो ना त्या अमोल खुने, त्याला सुद्धा माझं ओपन चॅलेंज आहे. मी धाराशिव मधून बोलत आहे, प्रशांत सूर्यवंशी. तुझा सुद्धा एक ना एक दिवस वाईट काळ येणार म्हणजे येणार हरामखोर. तुला अजून एक शेवटचा चान्स आहे. तू सगळ्या चूक बुला माफ कर. सन्माननीय जरांगे पाटलाचं मन लय मोठं आहे, ती तुला कदाचित माफ सुद्धा करतील. सगळ्या चुका मान्य कर. तू कुण्या वाईट लोकांच्या संगतीत जाऊन हे कृत्य केलंय ते मान्य कर. त्यांच्या काय तुझ्याकडे काय बाबी असतील ती सगळ्या समोर जाहीर कर. तर तुला समाज अजून देखील पदरात घेईन. आणि तू आर्थिक बाबतीत कुणाशी जरांगे पाटलाच्या सहकार्याची तुलना करत बसू नको. तुला काय पाहिजे सांग. एका मराठ्याच्या लेकरानं तुला 100 रुपये दिलं तर तुझ्या पुढे 100 कोटी रुपये गोळा होतील. एवढे सुद्धा तुला द्यायची दानत आहे आमची. आमचा फक्त तू पाटलांचा जुना सहकारी होता, ह्याच्याबद्दल आम्हाला तुझी थोडी फार सहानुभूती वाटते. त्याच्यामुळे तुला अजून एक चान्स आहे. आणि इथून पुढे जर तू चुकीचा वागला आणि जर इथून पुढे जर तू सन्मान्य पाटलावर आरोप करायचा प्रयत्न केले तर तुझी जागा तुला आम्ही दाखवून देणार म्हणजे देणार. माझ्यासारखे 2 लाख कट्टर मराठा सहयोग दाखवून देणार. आणि ती बारसकर महाराजाचा जर विषय सोडून द्या, ती गु खाऊन खालची माती खाणारे अवलाद मराठ्याच्या पोटाला जन्माला आलेले आहे. त्याला फक्त ती एकच युग आहे की पाटलांनी मला टेजून खाली लावलं. अरे अशी रोज किती तर आमच्यासारखे पाटलाचे काही शब्द सहन करतात. ते उपोषणाच्या काळात त्यांना जेव्हा जास्त उपोषण होतं त्यावेळी त्यांची चिडचिड होती. कुणाही सामान्य माणसाची चिडचिड होती. 2 टाइम जर नाही जेवलं तर माणसाची चिडचिड होती. त्या बाबतीत तुला पाटलांनी काय टेजून खाली हाकललं, तू काय लागला. तू बी कुणाकुणाच्या संपर्कात आहे आणि कुणाकुणाकून तुला सगळं काय माल भेटतंय हे जे सुद्धा चौकशी आम्ही करू आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून देऊ. त्याच्यामुळे तळमळीनं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आणि हे सांगणं शेवटचं आहे. ज्या टायमिंगला सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनता सन्मानित जरांगे पाटलाला साथ देत आहे. आता पवन करवर सारखा माणूस सुद्धा पाटलांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्यानं सुद्धा आपली दिशा बदललेली आहे. ओबीसी बांधव आहे तो. अनेक ओबीसी बांधव सन्मान्य पाटलांचा सत्कार करतात, त्यांच्या सोबत येतात, त्यांचे मार्गदर्शन घेतात. आणि हरामखोरांनो तुम्ही मराठ्याच्या अवलादी असून गद्दारी करायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला माझं डंके की चोटवर हेच सांगणं आहे की तुमची एक ना एक वेळ असेल तुम्हाला भर रस्त्यात नागवं करून मराठा समाजातील तरुण मारतील. एवढं मात्र माझ्याकडून लिहून घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.